आपल्या अपराधाची क्षमा मागून भगवंताच्या विश्वरूपाचा उपसंहार अर्जुन आता करतो 44व्या श्लोकामध्ये. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रिय प्रियायार्हसि देव सोढुं. तो म्हणतोय की मी या देहाला आपल्या चरणांवर ठेवून प्रणाम करतो. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम, याच्यामध्ये त्यांनी आत्मनिवेदन भक्ती सांगितली आहे. पूर्णपणे शरण गेलेला आहे भगवंताला तो. आणि तुम्हाला मी प्रणाम करतो, आपल्या चरणावर मस्तक ठेवतो आणि ईश्वराला प्रसन्न होण्यासाठी तो वारंवार प्रार्थना करतो, त्याची स्तुती करतो. पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे, पती जसे प्रिय पतीचे, तसेच आपण सुद्धा माझे अपराध सहन करावयास योग्य आहात. एखाद्या पती जसं आपल्या पत्नीचे अपराध सहन करतो, पिता जसे आपल्या पुत्राचे अपराध सहन करतो, तसे माझे अपराध तुम्ही पोटात घाला. हे देवा, तुम्ही मला क्षमा करा, असं तो म्हणतोय. प्रमाद, विनोद, प्रेम यामुळे कळत नकळत अपराध घडू शकतो. आणि पित्याकडून पित्याप्रत होणारा तो प्रमाद असतो. मित्रामध्ये विनोदामुळे एखाद्या वेळेस अपराध घडू शकतो. त्या सगळ्याची तो क्षमा मागतोय. आणि शेवटी तो म्हणतोय भगवंताचे चतुर्भुज सौम्य सगुण रूपच आपल्याला प्रिय आहे. अर्जुन पुढच्या 2 श्लोकांमध्ये म्हणतो की हे विश्वरूप पाहून घाबरलाय तो. आणि तो म्हणतो, देवा तुमचं सगुण चतुर्भुज रूप आम्हाला दाखवा. म्हणून तो प्रेमळ आग्रहही करतोय देवाला. 45 आणि 46वा श्लोक आहे. तो म्हणतोय की पूर्वी न पाहिलेले असे हे आपले आश्चर्यकारक रूप पाहून मी हर्षित झालो. म्हणजे मला आधी आवडलं सुरुवातीला, आणि नंतर ते विश्वरूप पाहता माझं मन भीतीने ग्रासून गेलं. मी व्याकुळ झालो. आणि आता देवा, मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या चतुर्भुज रूपाचेच मला दर्शन द्या. ते कसं रूप आहे? सौम्य आहे, सगुण आहे, आणि मला ते खूप आवडतं. हे जगन्निवासा प्रसन्न व्हा. मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले, हातात गदा चक्र घेतलेले असे पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वस्वरूपा सहस्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रगट व्हा. सहस्रबाहो भव विश्वमूर्ते, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे भगवंताचे यथार्थ स्वरूप सर्व प्रपंचरहित असल्यामुळे, मायातीत गुणातीत असल्यामुळे ते सहन होत नाही. आपल्यासारख्या सामान्य लोकांना विश्वरूप हे सहन होत नाही. आणि म्हणून अर्जुनाने सांगितलं की तुझं ते चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म घेतलेलं रूप मला दाखव. त्यांनी इथे सांगितलं आहे भगवंताची 3 रूपे असतात. या विश्वनाटकामध्ये भगवंत 3 प्रकारची रूपे धारण करतात. एक असतं लौकिक रूप, म्हणजे दृश्यसृष्टीतील व्यावहारिक सत्तेतील सर्व काही भगवत स्वरूप आहे, परंतु ते योगमायेचे प्रगटलेले असल्यामुळे हे रूप अनित्य सीमित आहे. अलौकिक रूप कंसाच्या कारागारात भगवंतांनी प्रगट केलेले दिव्य ते होतं, ते अलौकिक रूप होतं. आणि विश्वरूप म्हणजे हे जे ह्या अध्यायामध्ये प्रगटलं आहे त्याला विश्वरूप असं म्हणतात, असं त्यांनी सांगितलं. भगवंता अर्जुन म्हणतोय की आम्हाला ऐहिक व पारलौकिक भोगाच्या ठिकाणी इतकेच काय, पण मोक्षाच्या ठिकाणी सुद्धा श्यामसुंदर मूर्ती वाचून दुसरे काही नाही. म्हणून हे देवा, तुझे विश्वरूप आवरून घे आणि तू आता चतुर्भुज सगुण हो, असं सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या वचनांनी करुणाघन भगवंत प्रसन्न होतात. आणि 47व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, मया प्रसन्नेन तवार्जुनेदम. हे आपण वाचलं की भगवान इथे प्रसन्न झालेले आहेत. आग्रहपूर्वक ते अर्जुनाला म्हणतात की मी योगशक्तीच्या प्रभावाने जे हे माझे परमतेजोमय सर्वांच्या आधी सीमारहित असे विराट रूप तुला दाखवले आहे, ते तुझ्याशिवाय दुसऱ्याने पूर्वी कधी पाहिलेले नाही. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली तर या ठिकाणी इतकं वर्णन छान करतात की ते म्हणतात की अरे असं कसं तू धसाळ आहेस, म्हणतात त्याला. धसाळ का गावडी आहे असं म्हटलेलं आहे. की इतकं छान विश्वरूप जे कोणालाही मिळत नाही पाहायला, ते मी तुला दाखवलं आहे आणि तू त्याला घाबरला आणि परत सगुण रूपात या म्हणतोय, असा कसा तू, असं ते त्याला बोलतात. मग इथे त्यांनी म्हटलं आहे की खरं तर म्हणजे इथे भगवंतांनी असं म्हटलं आहे की मी हे रूप पूर्वी कोणाला दाखवलेलं नव्हतं, पण इथे त्यांनी सांगितलं आहे की अर्जुनाच्या पूर्वी 1-2 लोकांना हे ऐश्वर अंशतः का होईना पाहायला मिळालं होतं.
म्हणजे अर्जुनाला जे दाखवलं ते विश्वरूप प्रचंड होतं, पण त्याच्यापूर्वी त्यांनी कोणाकोणाला दाखवलं होतं बरं, की जेव्हा कृष्णाने माती खाल्ली तेव्हा यशोदेनी कृष्णाला विचारलं की तुझं मुख उघडून दाखव बरं, तू माती खाल्ली का? तेव्हा जेव्हा यशोदा बोलली की भगवंतानी योगमायेचा आश्रय करून अपूर्व लीला प्रगट केली आणि त्या मुखामध्ये यशोदेला सगळं दिसलं, सगळं अंतरिक्ष दिसलं, चंद्र सूर्य तारे अनंत ब्रह्मांडाचे दर्शन यशोदेला त्या भगवंताच्या मुखामध्ये दिसले आणि तिला भोवळ आली. म्हणजे हे अंशतः आपलं रूप भगवंतानी तिथे दाखवलेलं होतं. आणि मग नंतर लगेच ते सगळं ब्रह्मांडाचं समग्र ऐश्वर्य आवरून घेतलं. तिला भोवळ आल्यामुळे ती नंतर जेव्हा जागी झाली ती सगळं विसरून गेली की आपण काय पाहिलं होतं. दुसरा एक प्रसंग ते म्हणतात की ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण शिष्टाईसाठी गेले होते तेव्हा कौरवांच्या राजसभेमध्ये गेले होते. त्यावेळी भगवंतांनी धृतराष्ट्राला एक सांगितलं की शहाणा असशील तर तुला जर कुलक्षय टाळायचा असेल तर एकच कर, तू आता या दुष्ट दुर्योधनाला तुझ्या पुत्राला कैद कर, असा धृतराष्ट्राला सल्ला दिला होता. परंतु धृतराष्ट्र पुत्र मोहामुळे ते काही करू शकला नाही आणि दुर्योधनाच्या मनात उलटंच आलं की आपण कृष्णालाच कैद करावं. आणि त्यांनी कृष्णाला कैद करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्या ठिकाणी विराट रूप त्या ठिकाणी सुद्धा दाखवलेलं आहे भगवंतानी. की दुर्योधनाला वाटले की भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपल्यासारखी पंचमहाभूतांची किंवा अष्टधा प्रकृतीचा संयोग होऊन बनलेली आहे, आपल्यासारखाच आहे तो, असं त्याला वाटलं आणि म्हणून त्यालाच आपण कैद करू असं त्याला वाटलं. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा ह्यांनी अट्टहास म्हणजे विकट हास्य केलं, भगवंतांनी त्या ठिकाणी विकट हास्य केलं आणि ज्यावेळी भगवंतांनी विकट हास्य केले त्यावेळी चैतन्य तत्व असलेल्या मूर्तीच्या त्या अंगातून अग्निलोळ, अग्नीचे किरण प्रगट झाले, अग्नीचे तेज प्रगट झाले, असे हे सगळं वर्णन महाभारतामध्ये आहे. आणि दुर्योधनाला धृतराष्ट्र म्हणाला तेव्हा की अरे तू हे काय केलंस, तू एवढा मोठा हा भगवान आहे. म्हणजे धृतराष्ट्राला ते कळलेलं होतं परंतु पुत्रमोहामुळे तो ते आपल्या पुत्राला काही ते सांगू शकला नाही. आणि तेव्हा हा आपला विदुरसुद्धा म्हणाला की दुर्योधना माझे हे बोलणे योग्य तऱ्हेने समजून घे, तू ह्या थोडंसं हे वाचूनच दाखवते म्हणजे आपल्याला कळेल की विदुर काय म्हणाला दुर्योधनाला की माझे हे बोलणे योग्य तऱ्हेने समजून घे. सौभ्यद्वारी द्विविध नावाच्या वानरेंद्राने मोठ्या शिळावर्षाने केशवाला झाकून टाकले. काय सर्वतोपरी पराक्रम करून माधवाला पकडण्याची त्याची इच्छा होती परंतु तो त्याला पकडू शकला नाही. अशा त्या कृष्णाला तू बळजबरीने पकडू पाहत आहेस, दुर्योधनाला म्हणतोय विदुर. शौरी श्रीकृष्ण प्रागज्योतिषास गेला असता दानवांसह नरकासूर त्याला तेथे पकडू शकला नाही. अशा त्या कृष्णाला तू बळाने पकडू पाहत आहेस. म्हणजे अनेक पराक्रम त्याचे सांगितले त्यांनी दुर्योधनाला की हा कृष्ण सर्वशक्तिमान आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे आणि तू त्याला पकडायचा प्रयत्न करतोय. याने बालपणीच पुतना आणि शकुनी राक्षसी हिला मारलेलं आहे. याने गोरक्षणार्थ गोवर्धन पर्वत करंगळीवर उचललेला आहे. म्हणजे कृष्णाचं महात्म्यच सगळं इथे सांगितलेलं आहे त्यांनी की अरिष्टासूर, धेनुक, महाबली चाणूर, अश्वराज, प्रतिकुलाचारी कंस या सर्वांना त्यांनी बालपणीच मारलेलं आहे. आणि जरासंध, बक, वीर्यवान, शिशुपाल, बाण यांचा युद्धात वध केला आहे. असंख्य राजांना यांनी ठार केलेलं आहे. आणि हे सगळं विदुराने वर्णन केल्यावर तो शत्रुसंगमर्दक पराक्रमी केशव धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाला म्हणाला, श्रीकृष्ण म्हणाला की मी एकटा आहे असे अज्ञानाने समजून तू मला पकडण्याची इच्छा करीत आहेस, परंतु मी एकटा नसून येथेच सर्व पांडव आहेत, तसेच अंधक व वृष्णीही येथेच आहेत, येथेच आदित्य, रुद्र, महर्षीसह वसूही आहेत. असे म्हणून तो शत्रुहंता केशव मोठमोठ्याने हसला. म्हणजे ते विकट हास्य त्यांनी त्या सभेमध्ये केलेलं आहे. आणि महात्मा शौरी श्रीकृष्ण हास्य करीत असता त्याच्या अंगातून तेजस्वी विद्युत रूप अंगठ्याच्या आकाराचे सर्व देव बाहेर पडले. म्हणजे हे जे विश्वरूप अर्जुनाने पाहिलं होतं त्याच्यापेक्षा हे थोडं कमी होतं पण अंशतः विश्वरूपच होतं. त्याच्या ललाटावर ब्रह्मा, वक्षस्थळावर रुद्र प्रगट झाला, बाहूंवर सर्व लोकपाल प्रगट झाले, मुखातून अग्नी निघाला
आदित्य, साध्य, अष्टवसू, अश्विनी कुमार, इंद्रासहित मरुद्गण, विश्वदेव, बापरे, हे सगळे देव त्याच्यातून प्रगट झाले. आणि शंख, चक्र, गदा, शक्ती, शारंग, धनुष्य याशिवाय दुसरी सर्व आयुधे श्रीकृष्णाच्या अनेक भुजांच्या ठिकाणी चमकत असलेली आणि उगारलेली दिसू लागली. त्याचे डोळे, नाक, कान, सर्व शरीर यातून सर्वत्र अत्यंत भयंकर अशा धूमयुक्त अग्निज्वाळा प्रगट झाल्या. तसेच प्रत्येक रोमारोमातून सूर्यकिरणासारखे किरण बाहेर पडू लागले. आणि हे त्याचं अकराळ विक्राळ स्वरूप पाहून द्रोणाचार्य, भीष्म, महाबुद्धिमान विदूर, महाभाग संजय, तपोधन ऋषी यांच्याखेरीज इतर सर्व राजांनी त्रस्त मनांनी आपले नेत्र मिटून घेतले. म्हणजे हे बाकीचे जे सगळे पुण्यवान होते आणि त्यांना दिव्यदृष्टी भगवंतांनी तेवढ्या वेळापुरती दिलेली होती, त्यामुळे त्यांना ते दिसलं. पण बाकीच्यांनी आपले डोळेच मिटून घेतले. आणि दुर्योधनाला तर हा काहीतरी बंगाली जादू करतोय असंच वाटलं, कारण तो आसुरी वृत्तीचा होता, तामसी वृत्तीचा होता. पण धृतराष्ट्राचं या ठिकाणी कौतुक आहे की धृतराष्ट्र म्हणतो की देवा, तुझं दिव्य रूप पाहण्यासाठी मला नेत्र दे, अशी धृतराष्ट्राने तिथे विनंती केलेली आहे. आणि तेव्हा कुरुनंदना, जनार्दन त्याला म्हणतोय श्रीकृष्ण की कुरुनंदना, अदृश्य असे 2 नेत्र तुला प्राप्त होतील, जे इतरांना दिसणार नाहीत, पण तुला ते नेत्र प्राप्त होतील आणि तू माझं रूप पाहू शकशील, असा त्याला वर दिला. आणि तेव्हा तेथे अद्भुत घडले. विश्वरूप पाहण्याची इच्छा होताच धृतराष्ट्राला वासुदेवाकडून दृष्टी प्राप्त झाली. सिंहासनावर बसलेल्या धृतराष्ट्राला दृष्टी प्राप्त झाल्याचे पाहून ऋषींसह सर्व राजे आश्चर्यचकित झाले व ते मधुसूदनाची स्तुती करू लागले. त्यावेळी सर्व पृथ्वी थरारली, समुद्र खवळला, सर्व भूपती अत्यंत विस्मयचकित झाले. नंतर त्या शत्रुदमन पुरुषव्याघ्र श्रीकृष्णाने आपले ते रूप अद्भुत, दिव्य व रमणीय अशी ती रूपसंपत्ती गुप्त केली. म्हणजे असं ह्या विश्वरूपाचं की या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे रूप कोणालाही दिसत नाही, मी कोणालाही दाखवत नाही, ते रूप मी तुला दाखवलेलं आहे. मग त्या रूपाचा महिमा सांगण्यासाठी म्हणून यांनी एवढं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. केवळ भगवंताच्या कृपेनेच अर्जुनाला हे विश्वरूप दर्शन झालेलं आहे. भगवंताची कृपा फार आवश्यक असतं, बाकी कशाने हे मिळत नाही. यज्ञानी तुम्ही किती यज्ञ करा, तुम्ही किती तप करा, तुम्ही किती भक्ती करा, पण त्या भक्तीला भगवंत भुलला पाहिजे. भगवंताची कृपा भक्तावर झाली पाहिजे. तेव्हा त्या कृपेमुळे मात्र हे विश्वरूप त्यांनी अर्जुनाला दाखवलेलं आहे. अन्य कोणत्याही मार्गाने ते झाले नसते. हे स्पष्ट करताना भगवंत 48व्या श्लोकात म्हणतात, न च वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूप शक्य नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. हे अर्जुना, मानवलोकी अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांनी जाणू शकत नाही, यज्ञाच्या अध्ययनाने मिळत नाही, दानाने मिळत नाही, कर्माने मिळत नाही, आणि उग्र तप केलंसुद्धा तरीसुद्धा मी मिळत नाही. पण तुला मात्र मी तुझ्यावर कृपा केल्यामुळे तुला मी पाहायला मिळालो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या सर्वाच्या अनुष्ठानानेही विश्वरूप दर्शन घडणे काही शक्य नाही. पण अर्जुन हा भगवंताचा सखा होता आणि नरनारायणातील नर असल्यामुळे अर्जुनाला हे सौभाग्य प्राप्त झाले. नरनारायण ऋषी होते ना, त्याच्यापैकी नारायण हा भगवान श्रीकृष्ण होता आणि नर हा अर्जुन होता, आणि त्यामुळे त्याला हे बघायला मिळालेलं आहे. मग विश्वरूपाचा उपसंहार करताना भगवंत 49व्या श्लोक आहे, माते व्यथामाच विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमिद्रुम ममेदम व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. भगवान अर्जुनाला म्हणतात की असे माझे हे विक्राळ रूप पाहून तू व्यथित होऊ नको. व्यथित झालेला आहे, घाबरलेला आहे. मग ते त्याला सांगतात की तू असा व्यथित होऊ नको, मूढासारखा होऊ नको, भय सोडून दे आणि प्रीतियुक्त मनाने तू तेच माझे हे शंख चक्र गदावत पद्मधारी चतुर्भुज रूप पुन्हा पहा. अर्जुनाने विनंती केलेली होती, त्याची विनंती मान्य केली आणि म्हणाले की मी आता तुला चतुर्भुज रूपामध्ये मी प्रगट होतो आणि ते सौम्य रूप तू माझं बघ. त्याच्यासाठी ज्ञानोबांची ओवी छान आहे की परिनेणनेसी गावढिया म्हटलंय बघा, की हे अडाण्या
अडाणी म्हटलं आहे अर्जुनाला की अरे तुला काही कळत नाही अर्जुना, आता तुझ्यावर काय रागवायचं बरं, प्रत्यक्ष अंग सोडून पडछायेलाच आलिंगन देतो. म्हणजे विश्वरूप हे प्रत्यक्ष रूप आहे आणि त्याची छाया म्हणजे चतुर्भुज रूप आहे आणि तुला ती सावली आवडते असं म्हणतात ते, की आलिंगन तू कोणाला देतोय, पडछायेला देतोय. हे विश्वरूप जरी भयंकर अकराळ विक्राळ अवाढव्य असे आहे तरी चतुर्भुज रूपापेक्षा हे विश्वरूप माझे खरे रूप असल्या कारणाने हेच खरे आहे असा तू पक्का निश्चय कर. भगवंताने अर्जुनाला आश्वासन दिलं, निर्भय केलं आणि पुढे ते म्हणतात, संजय सांगतोय आपल्याला,